आता इकडं कोणीकडं आम्ही कुठं पण अगं इकडं कुठं आलेस तू? तिकडच आले, साई विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आले. का हो विंता वेळी मला, का हो म्हणता वेळी मला, का हो म्हणता वेळी मला, का हो म्हणता वेळी मला. वेळी निघाली पंढरीला विठुरायाच्या दर्शनाला. वेळी निघाली पंढरीला विठुरायाच्या दर्शनाला. निघाले पंढरीला विठुरायाच्या दर्शनाला. दर्शनाला. देवी सांगत्या, काय सांगत्या? त्या मोबाईल बसणं पहिला दूर पोरांना करा. केलं काही नाही केलं पाहिजे सांगा. बोला, केलं काही नाही केलं पाहिजे. बोला, आयानं बोला, आयानं बोला. कसं बोलू? देवीला सगळं कळतंय. कुठं चाललंय? मोबाईल ह्यांच्याच हातातला पोरांच्या हातामध्ये येतोय आणि आमच्याकडे तक्रार येतात. यावर उपाय एकच आहे की सगळ्यांनी आपल्या मुलाला मोबाईल देऊच नको. दिलासा तर साधा द्या. आणि तिसरी गोष्ट त्या मोबाईल मधला रिचार्जच मारू नको. कुणाला काय विचारून घ्यायचं ते लवकर विचारून घ्या. लवकर विचारून घ्या. काय झालं? डोंगरावर माझी आई असल्या ती जरा मला ते डोंगरावर लय भेशी चालले. आईला काय म्हणे? आईने भक्तांच्या जर वाण बघायला लवकर विचार. आई थांब प्रश्न विचारायला थांब. आई थांब. शांत बोल बाळा बोल. आई माझी कोंबडी काळी आहे. खरं त्या अंडी पांढरी कसं काय तुझा उपाय सांग. तुला आई काय पोल्ट्री फार्म मध्ये कामाला वाटली असले प्रश्न विचारत्यात. मला पोल्ट्री काळी म्हणे, कोंबडी काळी आणि अंडी कसं काय पांढरी देत्या? बरं असं तुला सांगतो आई, एक काम कर, 5 झंपरचं पीस घे. काय 5 झंपरचं पीस घे. त्यात 5 किलो लिंबू घाल. 5 किलो लिंबू घाल, 5 किलो मोळे घाल, 5 किलो दगड घाल, 5 किलो भात घाल. त्याची गाठ बांध आणि तुझ्या कोंबड्याच्या गळ्यामध्ये बांध. काय होईल? आई कोंबडी म्हणाल की मेली तर म्हणून ते कोंबडी माझं अंडे कसं देईल? लवकर विचारून घ्या. कुठनं आवाज येतोय? आमच्या कुलकर्णी मॅडम विचारा. इंग्लिश छान शिकवतात. विचारा. देवीच्या मनामध्ये उपाय हाय. मोबाईल कुठं कामाला चाललंय काय? आयाने सांगावं. पोरगं कुठं कामाला चाललंय काय? चालले लवकर देवीच्या अंगात जाईल. नाही जाईल. राहून दे. त्याच्याजवळ पैसा कुठला आला? नाही हो गुरुजी. नाही मग काय करायचं? सुखी कोणाला ठेवायचं? काय माझं वाईट करतात का?
कल्याण सरांचं सगळेजण वाईट करतात. त्यांचं वाईट करायसाठी सर आलं नाही. जगी लक्षात ठेवा, आपल्या प्रगतीवर सगळी जळत असतात. इकडं बघितलं तिकडं बघितलं, जरा सुख आलं तर लगेच दुःखात कसं होतील ते बघत असतात. बरोबर आहे. परंतु कुणाचंच वाईट चिंतू नका. तुम्ही तुमचे कर्म करत राहा. बघणारा बघत राहील, उजळणारा उजळत राहील आणि जळणारा जळतच राहील. म्हणून मी म्हणतोय आपलं चांगलं कर्म करत राहा, कुणाचं वाईट चिंतू नका. अगं बाई, माझी पेटीवाली दादा ग बाई आली काय आली. बोल बोल. घालणार आहे साहेब, घाला की, चांगला आहे. कुठल्या शाळेत विचारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी जरा आईला विचारून येते. आई सांगते ऐका, आई सांगते ऐका, आई सांगते ऐका. आमच्या मी जात असताना मगाशी सांगितलं की पंचक्रोशीमध्ये असणारी विद्यार्थ्यांचा विकास हाच म्हणे ठेवलेला ध्यास, एकच ध्यास, विद्यार्थ्यांचा विकास. असं 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 म्हणे ಗುರುಗಳ ನೋಡ್ರಿ, ನಿಮ್ದು ಹುಡುಗರಿ ಮಂಡಿತ್ರಿ, ಯಾಕಿತ್ರಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಿಲ್ಲ ಹೇಳ್ತೇನ್ರಿ. ನೋಡ್ರಿ ಏನ್ರಿ, ನೋಡ್ರಿ ನಮ್ದು ಅಪ್ಪಗಳ ಮತ್ತ ಅವ್ವಗಳ ತಂದೆ ತಾಯಿಗಳ ಅವರ ಬಹಳ ಲಾರಿ ಇತ್ರಿ, ಅದಕ್ಕಿಂತ ಗಂಡ ಮಂಡಿ ಇತ್ರಿ. लाड जरा कमी ಮಾಡ್ರಿ. जे मागत्यान ते मत देरी, त्याला जरा गरिबीची जाणीव असू द्या. मग काय होईल 2 वेळा रड भाड्या म्हणायचं. 2 वेळा कुठेतरी जाईल बसून जा भाड्या म्हणायचं. अभ्यासाला बसत नसलं काठी घेऊन अभ्यासाला बसवायचं. असंच झालं होतं. ज्या वेळेला 12 वयात संस्कार करायला पाहिजे होतं, त्या वेळेला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज 12 वयात त्याच ठिकाणी एक सांस्कृतिक कार्यक्रम होता, तमाशाचा कार्यक्रम होता. आणि त्यावेळेला ते आपल्या सवंगड्यासकट पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज चाललेले होते. त्याच वेळेला आईला सांगण्यासाठी, ज्यावेळी जिजाऊ मातेला सांगण्यासाठी शिवराय गेले, त्यावेळेला ऐका बाळांनो, त्यावेळेला संस्कार काय असतात. आईनं सांगितलं शिवरायांना, काय सांगितलं सांग. ऐका, महत्वाचं आहे. तर अरे, मला हे स्वतःच हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं आहे. तू तर चाललायस, निघालायस तमाशा बघायला. अरे, तुला रयतेमध्ये बाया बनवायच्या आहेत, आया बनवायच्या आहेत. त्या बाया नाचणाऱ्या नाही, तर त्या बायांना वाचवणाऱ्या बनायला पाहिजे. काय खाणार आहे तू? म्हणू नको, सांगायचं. डोळे बंद करा, उघडा, बोलायचं नाही कोणी. हो गुरुजी, तुम्ही पण हात जोडा. जोडला सगळं. आई काय खाणार तू? खाते ना, जरा नाश्ता करते. येडाई आहे, येडाई. हात जोड रे, शरशरे, हात जोड. जगीच्या आगीन दिशान आती, आले मी आमाशे बयान राती. अभ्यास करणार का नाही? शोध कुठं
दिसला ग बाई दिसला, दिसला ग बाई दिसला, दिसला ग बाई दिसला, मला बघून तोंडात पाजे पाजे, मला बघून बसला ग बाई बसला. पोट भरलं बघा आईचं. काय लागतं या पोटासाठी? पोटासाठी काय लागतंय? रात्री शांत झोप पाहिजे असेल तर आई वडिलांची कष्टाची जाणीव घ्या बाळांनो. दिवसभर काय करतात बघा आणि त्या पद्धतीनं आपण त्यांच्या अन्नाची नासाडी करू नका. पोट भरलं, अभ्यास करायचा आहे, नाव कमवायचं आहे, एवढंच शिवजयंती निमित्त मी या ठिकाणी सांगतोय. शेवटचे 2 चरण म्हणतोय मायमौली. असे संस्कार बालवयामध्ये जर आपण केलो तर असा जगामध्ये आपल्याला सुंदर शोभून दिसणारा राजा तुम्हाला दिसेल. तसंच आपलं मूल देखील याच वयामध्ये, कोवळ्या वयामध्ये चांगलं आपण काय केलं पाहिजे कसाई दादा? दररोज अभ्यास केला पाहिजे. हा माझा पोरगा बाई ऐक बाई, आईला पाणी द्या, पाणी द्या, आईला आईला जरा पाणी द्या. उद्या आई उद्या उद्या टाळ्या वाजवायला मला बरोबर कर. जब से उन्होंने मुझे देखा उनके दिल में कुछ कुछ होने लगा. मी म्हटलं मोदीजी नाही कोणाची लग्न बिग्न काय जमायचं. मी डवरी सरासनी शब्द दिलाय. अरे वा. हा मग त्याच्यानंतर बघा त्यांनी गेला आणि दादा कोणकी आलं. अगं बाई 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 बाई, दादा कोणी गेलं. सेलिब्रिटी का साधी वाटली बाई, येडी आहे. लई मोठी मोठी सेलिब्रिटी येऊन गेल्यात मग मॅडम. हा दादा कोणी आला आणि म्हणतात कसं आपल्या मावशीला मावशे हे मावशे अगे मावशे यमी बघ यमी बघ यमी बघ, मला तिच्याशी लग्न करायचं म्हणजे ते नातीला चांगलं सुंदर राणी बनवून ठेवतो. मी म्हटलं दादा तुमच्या नावातच दादा आहे, रक्षाबंधन नाही या. मला काय नाही बाई तुमच्या लग्न करायचं. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपला मराठी माणूस नाना पाटेकर आलं. टाळ्या मराठी माणूस नाना पाटेकर साधी थोडी येमी नाही. नाना पाटेकर आलं. कोण आलं? नाना पाटेकर आलं. नाना पाटेकर. कसं म्हणतात बघा. काया काया हसला नाही गेलं. काय म्हटलं नाही हसला नाही गेलं. जाऊन द्या. त्याच्यानंतर बॉलिवूडचा बादशाह किंग सलमान खान आला. अरे मावशी सलमान खान आला. सलमान खान काय म्हणतोय छान छान. काय म्हणतोय? मी बघितलं, त्यानं माझ्याकडे बघितलं, मी बघितलं, त्यानं माझ्याकडे बघितलं. मला म्हणतोय लग्न केलं तर तुझ्याशीच करणार आहे मी, नाहीतर मी लग्न करणार नाही. म्हणूनच झालं नाही अजून. म्हणून मी म्हटलं बोमलत बस. डवरी सरांचे शब्द दिले मी काय तुझ्याकडे लागलो. तुम्हाला मला आणि गावालाच माहिती. तुम्हाला मला आणि गावालाच माहिती. सांगायचं शपथ सगळ्यांनी माहिती आहे पण ते शपथ. हा माझ्या बरोबर फक्त तुम्ही काय म्हणायचं, उभे विठेवरी एवढंच म्हणायचं. शेवटचं चरण आहे. काय म्हणायचं? उभे विठेवरी. बघा या धावत्या जगात आपल्याला पांडुरंगाची असेल, आपल्या देवताची असेल, कुठलाही देव असू दे, त्या देवाचं व्रत वैकल्य करण्यापेक्षा फक्त आणि फक्त 2 गोष्टी चांगल्या बोला, 2 गोष्टी नामस्मरण करा. नामस्मरणातच तुमचा देव तुमच्या जवळ असणार आहे. श्रद्धा असावी, अंधश्रद्धा असू नये. म्हणून मला म्हणायचं आहे, तुम्ही काय म्हणायचं आहे? उभे विठेवरी. उभे. हा तयार. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. उभे विठेवरी म्हणायचं मोठ्यानं. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. आळस झटका, आळस हा मोठा शत्रू आहे. सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान एवढंच लक्षात ठेवायचं बाळांनो. देवाचं नामस्मरण करत असताना आयांना मला या ठिकाणी सांगायचं वाटतं,
की मुलगीला आपल्या विश्व सुंदरी बनवण्यापेक्षा तुम्ही संस्कार सुंदरी बनवलात तर तुमची मान कधीही शर्मेने खाली झुकणार नाही याचं तुम्ही लक्ष ठेवा. परत मला पुढे सांगावं असं वाटतं. काय वाटतं? काय काय वाटतं सांगा हे आता सांग. सगळ्यांनीच आवडते ते काय असते गळ्यामध्ये दागिने कसली असतात? सोन्याची. हा, सोनं सगळ्यांनीच आवडते. परंतु मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं, सोनं जर तुमच्या मुलांच्या मध्ये तुमच्यामध्ये गळ्यामध्ये राहिलं तर एखाद्या चोराची नजर त्याच्याकडे राहील. कोणाची? चोराची. तीच तुम्ही वैजयंती माळ घाला, रुद्राक्ष माळ घाला, माझ्या विठ्ठलाची पवित्र तुळशीचे माळ घाला. आई तुकाई, ज्ञानाई, जिजाई यांची नजर तुमच्या मुलांच्यावरती राहील एवढंच मला सांगावं असं छान वाटतं. आहे छान. सुंदर तरी पण मला या ठिकाणी सांगावं वाटतं, दुनिया बिघडून गेली कशी रे दादा फॅशन आली अशी. दुनिया बिघडून कशी रे दादा फॅशन आली अशी. दुनिया बिघडून गेली कशी रे दादा फॅशन आली अशी. दुनिया बिघडून गेली कशी रे दादा फॅशन आली अशी. सासऱ्यांचं पटवून घेईना. हा. आजची सून जर बघितलं असा तर सासू सासऱ्यांचा मान ठेवणं झालं. काय व्हायला कुठं चुकालंय? सगळ्या सुना नाही तर कुठेतरी मान न ठेवणाऱ्या सुनांच्या बद्दल बोलतोय. बरोबर आहे बरोबर आहे. हा. सासू सासऱ्यांचा मान ठेवणं झाल्या. इंडियन मध्ये कुणाला म्हणायचं? ऐका ऐका बहिणीनो मायनो, जी करते आपल्या सासू सासऱ्यांची कदर, जी करते आपल्या सासू सासऱ्यांच्या कदर, जिच्या मनामध्ये आहे आपल्या आई वडिलांच्या विषयी आदर आणि जिच्या डोक्यावरती आहे भारतीय संस्कृतीचा पदर, तिलाच म्हणायचं इंडियन मदर, तिलाच म्हणायचं इंडियन मदर. छान. सासू सासऱ्यांचा देवी नामा कशी विसरून गेली मामा. सासू सासऱ्यांचा देवी नामा कशी विसरून गेली मामा. बायको नांदना बायका मिळणार, बायको नांदना नवऱ्या पाशी रे दादा फॅशन आली कशी. दुनिया बिघडून गेली कशी कशी रे दादा फॅशन आली अशी. दुनिया बिघडून गेली कशी रे दादा फॅशन आली अशी. आई वडिलांच्या सिनेमा सृष्टीत अजून लग्न व्हायचं काय करायचं? हा बाई येरी ग येरी ग येरी झाली ग बाई येरी ग येरी ग येड झाली गं. बाई येरी ग येरी ग येरी झाली ग. आई हा, आई हा. आता एवढा तुझा अनुभव. अभ्यास कोण कोण करत नाही रे. खरं सांगायचं मोबाईल कोण कोण घेत आहे? कोण घेत मोबाईल? उद्यापासून मोबाईल तो टोपे दादा खल्लतान तुझ्या सपनात येणार, जायचं नाही. कबर हा हे आई बोल बाबा. तुझा एवढा अनुभव आहे. एक ओखाना तरी घे. काना घेऊ एक ओखाना घे की. घेतो ऐका. कुत्र्यात कुत्र तांबडं पांढरं काळं हिरवं कुत्र असते. नशीब सांगितलेली पोरं आमची हुशार आहेत. कुत्र्यात कुत्र तांबडं पांढरं काळं कुत्र. एक पण दिलदार भेटला नाही अजून. कोण बांधल माझ्या घरात मंगळसूत्र? आई हे आई बोला गुरुजी. येडाई हा एक अनेक विचारू काय? विचारा की. आई तू लईच फॅशनेबल दिसतेस ग. काळी काळी साडी, लाल लाल काठ, किती छान. शब्द दिलाय डवरी सरांना. तुम्ही लई फुलवू नका मला. आयांना ऐका, फॅशनेबल मला सांगावंसं वाटतंय. फॅशन फॅशन फॅशन. टेलर कपडे शिवताना चुकला की फॅशन आली. केस कट करताना साहिल चुकले तर फॅशन आली. सध्याच्या जमान्यामध्ये साधा मोबाईल मध्येच जीव, आई वडिलांची नाही किव. साधा मोबाईल मध्येच जीव. आजची मुलं असा तरुण फक्त आणि फक्त मोबाईल घेऊन बसतो. मोबाईल मध्येच आपला जीव करतोय. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, काय 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 काम
काय 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 काम आजचा योग त्याच्यामध्येच गेलाय. त्याच्यामुळे आपल्या आई वडिलांची किंमत ठेवणं झाला. आई वडिलांचं कर्तव्य विसरत आई वडील पूर्ण करतात पण मुलं कर्तव्य विसरत चाललेले आहेत. बाळांनो लक्ष द्या, मोबाईल घेऊ नका. तुम्हाला फक्त आणि फक्त सगळे मला शेवटचं वाक्य तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव हरी पंढरनाथ महाराज की राम भक्त हनुमान की जय श्रीराम. गोकुळामन प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज लोकविराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की जय भवानी. जय जिजाऊ. आपल्या आई वडिलांची मान उंच ठेवायची हे जर वेळ असेल तर या ठिकाणी मला सांगायचं वाटतं आई वडिलांची नाही किंवा कशी विसरून गेली आई वडिलांची नाही किंवा कशी विसरून गेली मुलं. जरा खाली बरोबर खरंच येणारी आई आजच्या जगी कशी असावी जरा सांगशील का? आईच्या अगोदर अजून मला सांगावं असं वाटतं, थोडंसं सांगावं असं वाटतं. सध्या तोंडात याच्या गुटका रोज भेळतोय जुगाड मटका रोज व्यसनाधीन होऊन चाललेला आहे. दररोज जे खायचं आहे ते खात नाही, जे खायचं आहे ते खात नाही. विज्ञान असं सांगते बाळांनो, तुम्ही चांगलं खावा, चांगलं खावा, तुमच्यात शक्ती येईल. आणि तुम्ही लाय गुटखा खाताय थुकताय, तंबाखू खाताय थुकताय. जे पोटात जायचं आहे ते जात नाही आणि जे बाहेर पाहिजे ते बाहेर पडतंय. त्याच्यामुळं मुलं बारीक होत चाललेले आहेत. म्हणून मला सांगा असं वाटतंय साधा तोंडात याच्या गुटखा रोज भेळतोय जुगाड मटका जुगाड मटका पोर गेली बिघडून कशी दादा फॅशन आली अशी बिघडून गेली कशी दादा फॅशन आली अशी बिघडून गेली कशी दादा फॅशन आली अशी. पोरगी शिकली प्रगती झाली, पोरगी शिकली प्रगती झाली, पोरगी शिकली प्रगती झाली. सगळ्यांनी लक्ष द्यायचं बाबांना, तुमच्यासाठी सर्वांसाठी. मुलगी शिकली प्रगती झाली, मुलगी शिकली प्रगती झाली. आपल्या लोकशाहीनं तुम्हाला सगळा अधिकार दिलाय, शिक्षण दिलंय. आई वडील तुमच्यासाठी काय काय करतात, दररोज उन्हामध्ये कष्ट करतात, रात्रंदिवस बाप राबतोय. आई दररोज सकाळी उठून तुमच्यासाठी जेवण करते, तुमचा अभ्यास करते, तुमची काळजी घेते. तर मला या ठिकाणी समाजाचं चित्रण बघून म्हणावं असं वाटतं, मुलगी शिकली प्रगती झाली, मुलगी शिकली प्रगती झाली. आज बघितलं तर मुलगी सरपंच बाई, पुढे गेलं तर मंत्री आहेत, पंतप्रधान आहेत, राष्ट्रपती आहेत, कलेक्टर आहेत, प्रवचनकार आहेत. सगळ्या मुली वेगवेगळ्या हुद्द्यावरती आहेत. परंतु इथे जरासं वेगळं वाटतंय मला. कुठेतरी चुकतंय, कुठेतरी संस्कार कमी पडतात, कुठेतरी बाहेरचं सोबत गुण संगत गुण लागतंय. मुलगी शिकली प्रगती झाली, मुलगी शिकली प्रगती झाली, कॉलेज मधून पळून गेली.
10 वर्ष 100% निकाल लावणारी शाळा हाय. आदरणीय प्रदीपांना जाधव सर्व संचालक वर्ग आणि सगळे असणारे उत्कृष्ट पद्धतीचे शिक्षक त्या ठिकाणी आहेत. त्यांचा एकच ध्यास म्हणजे विद्यार्थ्यांचा विकास, विद्यार्थ्यांचा विकास. अशा शाळेमध्ये तू घाल पोरा, तुझ्या पोराचं कल्याण होईल. परंतु एकच आहे, आणि काय अडचण आहे? लई मोठी अडचण आहे. मला देवीला दिसायला लागल्या. सगळ्यांनी पोरं मोठं व्हावं वाटतंय, सगळं मोठं व्हावं वाटतंय, गुरु व्हावं वाटतंय, चांगलं साहेब व्हावं वाटतंय. असं सगळ्यांनी वाटतंय का नाही? पहिला सांगा. तुम्ही बोलू नका गुरुजी. माया सांगून द्या, आया सांगून द्या. सांगा. वाटतंय 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 वाटतंय, परंतु काय तर होतंय, घोटाळा होतोय, घोटाळा. काय घोटाळा होतोय? पोरगं चांगलं व्हावं, साहेब व्हावं आणि चांगल्या शाळेत शिकावं, ही सगळी इच्छा असली. आपलं प्रामाणिक कष्ट असतात, सरळ असतात, शिकवणारे शिक्षक देखील असतात. परंतु जो पालक लवकर फी भरेल त्याचाच वर्ग साहेब होईल. फी भरून सहकार्य करा. आणि पुढचा प्रश्न घ्या. पुढचा प्रश्न घ्या. लवकर देवीला काम आली, मुलाला गाणे बोल ना. कुठं ऐक बाई. ಏನ್ರಪ್ಪ ಒಳ್ಳೆ ಕನ್ನಡಪ್ಪ, ನಮ್ದು ಕನ್ನಡ ರಾಜ್ಯ ಭಾಷೆ ಇದೆ. ಏನ್ರಿ ಐತೆ? ಕನ್ನಡ ಐತಿ. माझी समजून आई पण करणार तिथंच राहते डोंगरावर. येणारी तुला एक विचारू काय? एक विचारू? विचारू काय? विचारू काय? विचारू? बघ विचारू. गुरुजी विचारा की. तुझं लग्न झालंय का? तशी माझी सतत लग्न झाली ती, परंतु मी लग्नच करून घेते, नांदायला जात नाही. तरी पण सांगतो, इकडं लक्ष द्या. काय झालं होतं? हा हो म्हणा की जरा रंगाच्या माझ्या बोला. काय झालं होतं? लग्न म्हणजे काय असतं बघा बाळांनो, तुम्हाला नाही समजणार, पण तो लग्न म्हणजे दोन घराण्यांच्या विचारांचं, संस्कृतींचं मिलन असतं. दोन घराण्यातील नात्यांच्या जोडणीमध्ये जे काही आत्मविश्वास असतो, विश्वास असतो, त्याचं बंधन असतं. ही यमाई पण येडाई काय साधी सुधी नाही. या यमाईला बघायला कोण कोण आलं सांगतो. चेअरमन साहेब ऐका, सगळेजण ऐका. इस्रायलचे पंतप्रधान धर्मेंद्र मोदी, धर्मेंद्र मोदी आलेले. धर्मेंद्र मोदी ऐकायचं तुम्ही आला. शृंगार टीचर ऐका. मेरे प्यारे देशवासियों, मेरे भारतवासियों, सभी मेरे भाई और बहनों, इस यमी को जब से धर्मेंद्र मोदी देखे हैं, उसके दिल में कमल का फूल खिल रहा है. आई खरोखर अशीच आई पाहिजे. आई पाहिजे. पुढे जाऊन सांगा असं वाटतं की आपल्या मुलांना तिकडं फिरवण्यापेक्षा वाढदिवस आपण साजरा करतोय, काही हरकत नाही, पण तो वाढदिवसाचं जर बाळांना मला माहित नाही महत्वाचं उद्दिष्ट काय आहे. तुम्ही एक वर्ष आयुष्यातून कमी होत जाता. हा एक आयुष्य कमी होत जाते. तुमचा केक कापतात, दिवा विझवायचा नसतोय, दिवा उजवायचा असतोय, लावायचा असतोय. जस जसं मोठं व्हाल तस तसं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी वाढत जात असते. म्हणून प्रतिवर्षी आपल्या मुलांना जे वाढदिवस करताय ते वाढदिवस करत असताना त्यांचं संस्कारांचं शिबिर देखील, संस्कारांचं मार्गदर्शन देखील तुम्ही देत चला. तर पुढे तुम्हाला जिजाऊ सारखं शिवरायांचं नाव साऱ्या जगामध्ये गाजलेलं दिसल, आंबेडकरांचं नाव तुमचे गाजलेलं दिसल.
सावित्रीबाई फुलेंनी जे काही मुलींच्यासाठी केलं ते सगळं चाललेलं दिसत. म्हणून मला असं पुन्हा एकदा म्हणायचं वाटतं, आई जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी, तुमच्यामध्ये दिसावी, तुमच्यामध्ये दिसावी, तुमच्यामध्ये दिसावी. टाळ्या जरा वाजवा. सांगतो थोडासा विश्राम घेतो. खरोखर मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की बाळांनो, कुठल्याही गोष्टीचा गर्व करायचा नाही, कुठल्याही गोष्टीचा गर्व करायचा नाही. माझ्याकडे संपत्ती एवढी आहे, कोण घेऊन जाणार आहे काय? नाही. माझ्याकडे ज्ञान एवढं आहे, तुमचं चोरून घेणार आहे काय? नाही. आपलं ज्ञान दिल्यानं ज्ञान वाढत जात असतं, एवढं लक्षात ठेवा. कुणीही कुठेही बाहेर जात असताना गर्व करायचा नाही. आज वेळ प्रत्येकावर येत असते. तुम्ही पुढे चालत जातात, पडल्यानंतर पाठीमागे हसणारे भरपूर आहेत. पुढे तुमचं उजळत चाललाय, पाठीमागे जळणारे भरपूर आहेत. पुढे तुम्ही मरण पावलाय, जाळणारे देखील तयार आहेत. म्हणून जाणाऱ्या मुलींसाठी मला सांगावं असं वाटतं की आपले आई वडील आपल्यासाठी एवढं करतात. समाजामध्ये त्यांची मान उंच असते. समाजामध्ये सगळे बघितलं तर तुमचं नाव लौकिक असतं. जरासं भान ठेवा, जरासं भान ठेवा. सध्याचं चित्र बघितलं तर मुली त्या बापाला एवढं पण अधिकार नाही का हो कन्यादान करण्याचं? तुमचं काय वाईट करणार आहेत काय? तरी पण मुलगी शिकली, प्रगती झाली, कॉलेजमधून पळून गेली, मुलगी शिकली, प्रगती झाली, कॉलेजमधून पळून गेली. तिच्या बाबाने घेतली फाशी, दादा घ्या शनाली अशी. जरा टाळ्या वाजवत असं तर मला बरं वाटत. उन्हामधून काहीतरी होतंय, काहीतरी होते, अंगाची काहिली होते. बघा बोला गुरुजी. आई, हे आई, आजच्या जगाची आई कशी असावी? आजच्या जगी आई कसं असावी? ऐका, जरा सांग आई. आ म्हणजे आत्मा, आ म्हणजे आत्मा, आ म्हणजे ई म्हणजे ईश्वर, ई म्हणजे ईश्वर, आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. या दोन्हींचा मिलाप म्हणजे आई. छान आई. जिला बघायचं वात्सल्य रूपानं ती असते आई. आणि आईविषयी मला सांगावंसं वाटतं की प्रत्येक आयाने लक्ष द्यावं. हा, शिवबाला घडविणारी जशी जिजाऊ असावी, ज्ञानाची ज्योत घरोघरी लावणारी सावित्री बनावी. दुखावलेल्या कोटी जणांची आई रमाई चाली. प्रत्येक घरामध्ये आई जगदंबेचं रूप आपल्या आईच्या स्वरूपात असतं, आईच्या स्वरूपात असतं, आपल्या बायकोच्या स्वरूपात असतं. म्हणून आमचा वारकरी संप्रदाय, आमचा अध्यात्म आम्हाला सांगतं की महिलांचा मान कसा राखावा, मग आई कशी असावी. हा, मला जिजाऊ सावित्री, मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी, तुमच्यामध्ये दिसावी, मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी, तुमच्यामध्ये दिसावी, तुमच्यामध्ये दिसावी, तुमच्यामध्ये दिसावी. शुभार कसे घडविले तशी जिजाऊ असावी, तशी जिजाऊ असावी, तशी जिजाऊ असावी. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री असावी, सावित्री असावी, कोटी जणांच्या दुखावलेल्या मनांची आई रमाई असावी, आई रमाई असावी. म्हणून म्हणतो जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी, तुमच्यामध्ये दिसावी, जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी, तुमच्यामध्ये दिसावी, दिसावी 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 तुमच्यामध्ये दिसावी, तुमच्यामध्ये दिसावी, तुमच्यामध्ये दिसावी. तुमच्यामध्ये दिसावी. बघा आई आपली कशी असावी. स्वराज्याचे हिंदवी स्वराज्याचे संकल्पिका पुण्यश्लोक जिजाऊ माता
त्यांनी शिवबांच्यावरती संस्कार केले. ते संस्कार बालवयातच असायला हवे, पुढे जाऊन त्याचा काहीही उपयोग होत नाही. आपण संस्कार म्हणजे काय, परवाच मॅडमने सांगितलं की लहान मुलं दररोज देवाजवळ समय लावावी, ज्योत लावावी, शुभम करोती म्हणावं. घरामध्ये जसा दिवा अंधारातून प्रकाश निर्माण करतो तसं त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा प्रकाश पडून दे, अशा पद्धतीचं संस्कार असावे. इमानदारीनं आपण राहायचं, प्रामाणिकपणानं आपलं सत्कर्म करत राहायचं. काय करत राहायचं, चांगली कामं करत राहायचं. पुढे जाऊन आपला विश्वास ठेवायचा. पहिला जर बघितला असा मोठं मोठं कुंकू असायचं, आहे का बघा माझ्या कपाळी मोठे मोठे कुंकू आहे शाळा विद्यालयामध्ये आपण सांगतोय मुलांना की बाबा तुम्ही दररोज मुलींना व्यवस्थितरित्या टिकली असावी, मोठी असावी, त्यानं आपल्याला फ्रेश पण आहे. त्याच्या पाठीमागे सायंटिफिक कारण आहे की कुंकू जर असेल तर आपलं अर्जुन दादा असतील आणि सुनील तात्या दौरे असतील, यांचं देखील मी या ठिकाणी मनपूर्वक सहर्षाचा आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी मला सांगावं वाटतं सर्व पालकांना की कुणाचं जरी मन दुखावलं गेलं असेल तर त्यांनी आपलं लेकरू, आपला भाऊ, आपला लहान भाऊ समजून घ्यावं, एवढीच मी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतोय. आणि सर्वांना तुमच्या भावी आयुष्यासाठी, चांगलं जीवन सुंदर बनण्यासाठी खूप खूप अशा शुभेच्छा देतोय. एवढंच बोलून या ठिकाणी मी रजा घेतोय. आमच्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतोय. त्याचबरोबर माझ्या आई वडिलांची चरणी अर्पण करतोय. माझे गुरुवर्य असतील, ज्यांनी मला मार्ग दाखवलं, त्या सर्वांच्या चरणी मी अर्पण करतोय. यदा कदाचित कुणाचं तरी मन दुखावलं गेलेलं असेल, कसं आहे, सोंग घेतलं की मुलं जरा अट्रॅक्टिव्ह होतात, म्हणून आज साईच्या प्रांगणामध्ये या येड्याचं सोंग मला घ्यायची संधी जी देण्यात आली, ते आदरणीय प्रतिभाना जाधव सर असतील, आदरणीय सदलगे सर